सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात समोसे, भजी, वडे हे आपण नेहमीच बनवतो. तर आज आपण अगदी हॉटेलसारखा समोसा बनवणार आहोत. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी हिरवे वाटाणे आणि शेंगदाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. एक वाटीभर वाटाणे आणि शेंगदाणे हे मिक्स आहेत. ह्याला आपल्याला आता उकडून घ्यायचंय. सोबतच बटाटे घेतलेत 5. एका बटाट्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. कुकरच्या 2 डब्यांमध्ये वेगवेगळे हे ठेवलेले आहे. यामध्ये तळाला अगदी थोडंसं पाणी घालायचंय डब्यांमध्ये आपल्याला आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण एक हिरवी चटणी बनवूया भाजीसाठी. तर इथे मी घेतलेला आहे पुदिना, कोथिंबीर आणि मिरची. सगळ्यात पहिले आपण मिरची घेऊया. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या हिशोबाने मिरचीचं प्रमाण घ्यायचंय. कोथिंबीर सुद्धा देठासकट घेतलेली आहे आणि मुठभर पुदिना घेतलेला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची एक पेस्ट चटणी बनवून घ्यायची आहे. तर ही चटणी आपली इथे रेडी झालेली आहे. आपण आता समोशाचं पीठ मळून घेऊया. तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. अर्ध्या किलो मैद्यासाठी मी आपली जी आमटीची वाटी असते ती अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तेल इथे गरम वगैरे केलेलं नाहीये, थंड तेल आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खुसखुशीत बनवायची असते तेव्हा आपण मोहन जे वापरतो ते पूर्ण थंड तेलाचं किंवा तुपाचं जे मोहन वापरू ते थंड वापरायचं आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला कुरकुरीत हवी असते, जशी की शेव, चकली यासारखं जर आपल्याला कुरकुरीत बनवायचं असेल तर त्याला आपण मोहन हे नेहमी कडक गरम तेल करूनच वापरतो. आणि जेव्हा आपण खुसखुशीत पदार्थांसाठी मोहन लावतो, जसं की समोसा, कचोरी या गोष्टींसाठी आपल्याला थंड मोहन वापरायचं आहे. तर बघा मोहन हे मी इथे तेलाचं आपलं 4 ते 5 मिनिटं छान पिठाला चोळून घेतलंय. अशी मूठ वळली तर अशी सहज हलकीशी अशी ठिसूळ मूठ वळली जाते. म्हणजे आपलं मोहन अगदी बरोबर परफेक्ट पडलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ घालायचे आहेत, ज्यामध्ये मी मीठ घेतलंय. ओवा घ्यायचा आहे. ओवा आपल्याला हातावरती छान चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर आणखीन छान येतो. त्याचसोबत मी ते काळे तीळ घालतेय किंवा कलोंजी सुद्धा तुम्ही वापरू शकता. टोटली ऑप्शनल आहे. जर नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण ओवा मात्र नक्की घाला. यामुळे मैदा पचायला सुद्धा थोडा हलका जातो आणि चव सुद्धा खूप छान येते. आता हे एकदा मिक्स करून घेतलंय. यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल असं पीठ आपल्याला मळायचं नाहीये. जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हा मैदा सुद्धा मळून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही मैद्याच्या ऐवजी अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असं सुद्धा वापरू शकता. तुमच्यावरती आहे. जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल पूर्ण तर तुम्ही थोडंसं यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा ऍड करू शकता. आता यामध्ये थोडं पाणी आणखीन मी घालतेय आणि याचं घट्टसर असं एक पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच खूप जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाहीये. जसं लागेल तसं पाण्याचं प्रमाण आपल्याला यामध्ये ऍड करत जायचं आहे. तर बघा इथे आता घट्टसर असा हा पीठ माझं इथे मळून झालेलं आहे. खूप अगदीच लाटायलाही आपल्याला जमणार नाही इतकं घट्ट मळायचं नाहीये. थोडंसंच घट्ट केलेलं आहे मी. याला आता आपण जे राहिलेलं तेल होतं, थोडंसं 1 चमचाभर तेल मी बाजूला ठेवलं होतं शेवटला पिठाला लावून ठेवायला. ते तेल लावलेलं आहे आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा थोडंसं पीठ मळून घेतेय. सगळीकडून व्यवस्थित आपल्याला पिठाला तेल लावून घ्यायचंय आणि हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच बाजूला झाकून ठेवून द्यायचंय. आता जे बटाटे आपण उकडून घेतले होते ते मी इथे सोलून घेतलेले आहेत. थोडेसे गरम आहेत म्हणून सुरीने सध्या आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि मग तुम्ही हाताने ते मॅश करून घेऊ शकता. आता तुम्हाला बटाट्याची भाजी कशी आवडते त्यावरती तुम्हाला हा बटाटा आपल्याला मॅश करायचा आहे. जर तुम्हाला अगदीच मऊ आतमधलं सारण लागत असेल तर तुम्ही पावभाजीच्या मॅशरने सुद्धा बटाटे मॅश करून घेऊ शकता. यामध्ये बघा आपण जे वाटाणे आणि शेंगदाणे उकडले होते ते सुद्धा उकडलेले आहेत. आता आपल्याला इथे 1 चमचा धणे आणि 1 चमचा कच्ची बडीशेप घ्यायची आहे आणि हलकीशी कुटून घ्यायची आहे खलबत्त्यावरती. जाडसर अशी ही बघा भरड करून घेतलेली आहे मी, ज्याचा वापर आपल्याला भाजीत करायचा आहे. तर भाजी बनवूया. त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचंय. तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात आधी यामध्ये जिरे घालायचंय. जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जे कुटून घेतलेले धणे आणि बडीशेप आहे ती यामध्ये घालायची आहे. खूप जास्त याला तळायचं नाहीये. हलकासा त्याचा सुवास यायला लागला की मग आपण उकडून घेतलेले वाटाणे आणि शेंगदाणे घातलेत. आता काही मसाले घालूया.
ज्यामध्ये हळद, मिरची पावडर घातलेली आहे, त्यानंतर गरम मसाला घालतेय थोडासा, आणि इथे मी चाट मसाला वापरतेय. तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ घातलंय आणि हे सगळे मसाले छान वाटाण्याला आणि शेंगदाण्याला कोट होईपर्यंत आपण परतून घेऊया. खूप जास्त आपल्याला परतायचं नाहीये, नाहीतर मसाले करपतील आणि करपट असा वास भाजीला येईल. फक्त 1 मिनिटभर हलकासा सुगंध येईपर्यंत मी याला परतून घेतलंय. आता यामध्ये आपण जे मॅश करून घेतलेले बटाटे आहेत ते घालायचे. त्याचबरोबर जी आपण चटणी करून घेतली होती ती यामध्ये घातलेली आहे आणि आता हे सारण आपण छान मिक्स करून घेऊयात. याला सुद्धा खूप जास्त परतायची गरज नाहीये. सगळे मसाले व्यवस्थित एकमेकांना लागले, छान कोट झाले की मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळ आपल्याला परतायचं नाहीये. भाजी ही आतली जे आपलं सारण आहे समोशाचं ते कोरडं असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचे बटाटे खूप जास्त शिजले गेले असतील तर मात्र त्याला व्यवस्थित परतून घ्या. कारण जर आतलं सारणच जर ओलसर असेल तर मग समोसे आपण बनवून ठेवले ना की ते तळून झाल्यावरती थोडे सॉगी होतात. तर बघा आपली ही भाजी छान तयार झालेली आहे. आता याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊया आणि जे आपण पीठ ठेवलं होतं बाजूला ते चेक करूया. पिठाला छान अर्धा तास इथे झालेला आहे आणि छान पीठ मुरलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने थोडंसं मळून घेते आणि मग आपण याची पारी बनवून घेणार आहोत समोशासाठी. तर त्यासाठी मी इथे एक मोठा गोळा असा काढून घेते. आता तुम्हाला ज्या आकाराचे समोसे बनवायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही गोळा घ्यायचा आहे पिठाचा. याला मी पीठ वगैरे काहीच सुक्कं लावत नाहीये, डायरेक्ट असंच लाटतेय. कारण जर आपण याला सुक्कं पीठ लावलं तर तळताना मग तेलामध्ये ते पीठ उतरतं आणि तेल थोडं खराब होतं. याची आता आपल्याला एक जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची. खूप जास्त पातळ करायचं नाहीये, थोडी जाडसरच आपल्याला ही पोळी अशी लाटून घ्यायची आहे. एका पोळीचे इथे 2 भाग करून आपल्याला याचे 2 समोसे करायचे आहे. तर बघा इथे ही चपाती लाटून झालेली आहे. मैदा असल्यामुळे तो थोडासा पुन्हा आकसला जातो, त्यामुळे साइडून आपल्याला छान काठ पातळ लाटून घ्यायचे. तर अशा प्रकारे ही पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे. आता सुरीने याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर याची जाडी मी तुम्हाला आता दाखवते, केवढं जाड ठेवलंय मी ते. तर बघा एवढं अगदी जाड आपल्याला ठेवायचं आहे, खूप जास्त पातळ लाटायचं नाहीये. तर आता हा अर्धा भाग मी इथे घेतलाय. याचे दोन्ही कोन असे आपल्याला जॉईन करायचे आहेत एकमेकांना, वरती असं सील करून घ्यायचंय आणि हा जो कोन तयार झालाय तो आपल्याला असा बोटांवरती ठेवायचा आहे, अंगठ्यावर आणि उरलेल्या 4 बोटांवरती. मध्ये असा खोलगट खड्डा तयार झाला की आता आपल्याला यामध्ये समोशाचं सारण भरायचंय. आता यामध्ये मी समोशाचं सारण बनवून घेते. ही आपली भाजी सुद्धा बनवलेली थंड झालेली आहे. आता तुम्ही जेवढा मोठा समोसा बनवणार आहात त्याच हिशोबाने सारण त्यामध्ये भरायचंय. खूप वरपर्यंत अगदी सील करायचं नाहीये, कारण आपल्याला ह्या 2 ज्या कडा आहेत त्या जॉईन करायच्या. तर मागच्या साईडची जी कडा आहे तिथे आपल्याला अशी एक चिमटी घ्यायची आहे आणि मग तो फोल्ड आणि वरच्या साईडचा फोल्ड असं एकमेकांना चिटकवून घ्यायचंय. पण हे करायच्या आधी याला थोडंसं कडाला पाणी लावून घ्यायचंय. ज्या कडा आहेत समोसाच्या त्यांना आपल्याला हलकसं बोटाने पाण्याचा हात फिरवायचा आहे, कारण हे व्यवस्थित पॅक होणं खूप गरजेचं आहे. तेलात जर हे सुटलं तर पूर्ण तेल खराब होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा समोसांच्या कडा सील करता तेव्हा त्याला थोडंसं पाणी लावा आणि व्यवस्थित सील करून घ्यायचे. खालची ही जी काही एक्स्ट्राचा मैदाचा भाग आहे तो दाबून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित, म्हणजे तो छान क्रिस्पी तळला जातो. आता ज्यांना हातात घेऊन समोसा भरता येत नाही त्यांच्यासाठी ही दुसरी पद्धत. पोळपाटावरतीच असं मध्यभागी आपल्याला सारण ठेवायचंय आणि एक साईड आपल्याला डाव्या बाजूला वळवायची आणि डाव्या बाजूची साईड उजव्या बाजूला वळवायची आणि वरच्या साईडून पुन्हा एकदा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. आता समोसा हातात घ्यायचा आहे आणि पुन्हा सेम जसं आपण मगाशी केलं, मागच्या साईडला आपल्याला जसं आपण मोदकासाठी कळीला बोट धरतो ना तशाच बोटाने आपल्याला पुन्हा मागच्या साईडला एक असा चिमटा घ्यायचा आहे आणि मागचं टोक आणि पुढचं समोसाचं टोक असं एकमेकांना जॉईन करायचंय. बघा पाणी लावून आपल्याला हे दरवेळेला सांगते सील करून घ्या, नाहीतर तेलात समोसा सुटतो. आता अशाच प्रकारे बाकीचे समोसे सुद्धा मी तयार करून घेते. एका वेळेला 5 ते 6 समोसे तुम्ही बनवू शकता. खूप जास्त समोसे एका वेळेला बनवू नका,
कारण समोसा तळायला खूप वेळ जातो आणि तोपर्यंत मग बाकीचे समोसे नरम होतात. तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये. हलक्या गरम तेलामध्येच मंद आचेवरती आपल्याला तेलात समोसे सोडायचे. आता तळायला तुम्ही किती मोठं भांडं घेतलंय त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही एका वेळेला तेलात किती समोसे सोडू शकता. तर मी इथे 4 समोसे तेलात सोडलेले आहेत. समोसा तेलात टाकल्यावरती लगेचच त्याला हलवायचं नाहीये. जरा 1-2 मिनिटं गेली, समोसा सेट झाला तेलात, की मग नंतर आपल्याला झाऱ्याने तो पलटी करून घ्यायचा आहे. समोसा पलटी करताना सुद्धा तुम्ही दुसऱ्या साइडून चमचा धरू शकता, कारण वजनाने तो जड असल्यामुळे तो उलटताना पटकन तेलात जर पडला तर अंगावरती तेल उडण्याची शक्यता असते. ज्यांना सवय नसते त्यांनी दुसऱ्या हातामध्ये एक छोटासा चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्या सपोर्टनी तेलात समोसा उलटा करायचा आहे. तर बघा, जसे की मी मगाशी बोलली, जर समोसा नीट सील झाला नाही तर साइडनी तो ओपन होतो तेलात सोडल्यावर आणि मग तेल खराब व्हायला लागतं. जसं तुम्ही बघू शकता, याला आता थोडासा भाजीचा रंग तेलात आलाय कारण एक समोसा ओपन झालाय माझा. त्यामुळे समोसा सील करताना खूप व्यवस्थित पाण्याचं बोट लावून त्याच्या कडा आपल्याला पॅक करायच्या आहेत. तर बघा, एकदा समोसा तेलात आपण सोडला की मंद गॅसवर सुरुवातीची 2 ते 3 मिनिटं ठेवायचा आहे आणि नंतर हाय टू मीडियम फ्लेम करून असा सोनेरी रंगावरती समोसा तळून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे समोसे सुद्धा तळून घेणार आहे. आता इथे आणखीन एक टिप देते. जेव्हा तुम्ही समोशाची दुसरी बॅच तळायला घेणार असाल, तेव्हा हे पहिलं जे तेल आहे ते खूप गरम झालेलं आहे. एवढ्या गरम तेलात जर तुम्ही दुसरे समोसे तळायला टाकले, तर त्याला बबल्स येतात, म्हणजे असे वरती बुडबुडे आल्यासारखे होतात, असे प्लेन दिसत नाहीत. त्यामुळे दुसरी बॅच तळताना तेल थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर आणायचंय आणि मगच आपल्याला दुसरी बॅच तळायची आहे. तर आता इथे आपले समोसे हे तयार झालेले आहेत. अगदी खुसखुशीत खस्ता समोसे तयार होतात. जसे बाहेर मिळतात अगदी तसेच हे समोसे बनतात. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.